आषाढ पौर्णिमेला अतिशय महत्त्वस्थान आहे। हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमा म्हणून तिला मानलं जातं, परंतु बौद्ध धर्मामध्ये आषाढ पौर्णिमा ही जगामध्ये अत्यंत श्रेष्ठ अशी पौर्णिमा, ज्या दिवशी तथागतांनी धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केला। धम्मचक्र प्रवर्तन सूत्र सारनाथ या ठिकाणी केलं। इतिहासामध्ये आपण गेलो तर आषाढ पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा म्हणजे महामाया देवीच्या गर्भामध्ये प्रवेश, तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा। ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला, तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा। ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाने पहिलं धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केला, सारनाथ या ठिकाणी मृगदाय वनामध्ये धम्मचक्र प्रवर्तन केलं आणि पंचवर्गीय भिक्खूंना धम्माचा उपदेश दिला, तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा। आणि ज्या दिवशी बौद्ध भिक्खू लोक आषाढ पौर्णिमेपासून तर आश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावासाला प्रारंभ करतात, तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा। आणि ज्या दिवशी तथागतांनी पाली भाषेला खरं तर धम्मभाषा म्हणून ज्या दिवशी उगम झाला, तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा। अशा या आषाढ पौर्णिमेच्या ऐतिहासिकाचं महत्त्व जाणून आर्याजी अभिधम्मा यांनी समाजामध्ये जे अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, रूढी परंपरा आहे आणि समाजामध्ये म्हणजे असंस्कारपणा आलेला, म्हणजे आज समाजाकडे जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागातले उपासक जास्तीत जास्त व्यसनाधीनता झाली आणि म्हणून कुटुंबामध्ये स्त्री ही थोडी जबाबदार आहे आणि कुटुंबामध्ये स्त्री ही संस्कार टाकणारी माता असते, भगिनी असते आणि म्हणून संस्कार चांगले घडावे या धम्मशिबिरातून स्त्रिया घडाव्यात